पावसाळा सुरू झाला की आठवड्यातून 4 वेळा बनते हीच कुरकुरीत रेसिपी. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त चविष्ट आणि सगळ्यात खास म्हणजे झटपट तयार होते. चला तर मग बनवूया आजची ही कुरकुरीत रेसिपी. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे. त्यांना साल काढून घ्यायची. या प्रकारे मी साल काढून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यांना किसून घेईल. या प्रकारे बारीक किसणीनेच किसायचं. इथे मी बारीक किसणीने मस्त किसून घेतलेले आहे. आता त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ. अशा प्रकारे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर जिरे घेतलेले आहे, सफेद तीळ आणि इथं मी चिली फ्लेक्स घेतला आहे. चिली फ्लेक्समुळे टेस्ट खूप छान लागते. त्यामध्ये आता बटाट्याचा किस टाकून घेऊया. अशा प्रकारे परतवून घ्यायचं. छान असं मिक्स झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा. तर त्यात आपण पाणी टाकून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तर तो बारीक रवा आहे ना थोडा थोडा टाकायचा. त्याच्यामुळे गुठळ्या बनत नाही. या प्रमाणे टाकायचा. हे बघा, रवा टाकून मिक्स करत राहायचं. जोपर्यंत थिकनेस येत नाही ना पूर्ण तोपर्यंत हलवत राहायचं. त्याच्यामुळे गुठळ्या बनत नाही. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ देऊ. छानपैकी रवा बघा शिजलेला आहे. ही रेसिपी तुम्ही पावसाळ्यात नक्की बनवून बघा. चहा सोबत खायला तर एकदम परफेक्ट आहे. लहान मुले सुद्धा आवडीने खातील. एकदा तुम्ही बनवून बघा. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे मिश्रण आहे ना ताटामध्ये काढून घेऊ आपण आणि थोडं त्याला 2 ते 3 मिनिटं थंड होऊ द्यायचं. हे बघा इथं थंड झालेलं आहे. आता हाताला तेल किंवा तूप लावून छान याचे गोळे करून घ्यायचे. गोल असे बॉल करून घ्यायचे. मी इथं क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे कारण मुलांना माझ्या खूप आवडतात हे खायला. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये घेऊन अगदी थोडे सुद्धा बनवून बघू शकतात. आधी मी इथं गोल बॉल्स बनवलेले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लांबट आकाराचे सुद्धा बनवू शकतात. हे बघा याप्रमाणे छान सगळे मी इथं बनवून घेतले. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. बघा अशा प्रकारे एक एक करून छान तळून घ्यायचे. अजिबात हे तेलकट होत नाहीत. रवा आणि बटाटा शिजवून घेतल्यामुळे ना ते तेल पित नाही. हे बघा एकदम कुरकुरीत असे बनलेले आहेत. या प्रकारे इथं मी सर्व बॉल तळून घेतलेले आहेत. बघा किती मस्त कुरकुरीत झाले आहेत. एकदम सोनेरी रंग आणि असा कुरकुरीत टेक्स्चर. पाहताच खावंसं वाटेल. यासोबत थोडं टोमॅटो सॉस आणि गरमागरम चहा. पावसाळ्याची मज्जा दुप्पटच होईल बघा. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.